कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सरस्वतीमध्ये वटपौर्णिमेनिमित्त विशेष भाग प्रसारित झाला। राघव परत आल्यानं सरस्वतीला मनापासून आनंद झालाय। यावेळी पारंपरिक पद्धतीनं वडाचं पूजन करून सरस्वतीनं राघवच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना केली। त्यानंतर राघवने सरस्वतीला आपल्या हाताने खाऊ घातलं। त्यामुळे दोघांमधील प्रेमाची ही झलक नक्कीच हृदयस्पर्शी वाटली। मोठे मला भास झालं। असं कसं भास झालं? खा की। नाही, खरंच पोट भरलं माझं। पण माझं मन नाही भरलं। मात्र वटपौर्णिमेच्या रात्री राघवला अचानक काय झाले कोणास ठाऊक। सरस्वतीनं ज्या वडाच्या झाडाला फेर घालून दोरा बांधलेला तो राघवने रागाने काढून टाकला। आणि मग काय झालं ते तुम्हीच पहा। हा का हो तुम्ही बांधलेला दोरा? तुमच्या अंगठीमुळे हजारो सुतांमध्ये पण आपला दोरा ओळखून येतो, नाही का? आपल्या लग्नातही आपण 7 फेरे मारले होते आणि प्रत्येक फेऱ्या गणिक तुम्ही एक एक वचन दिलं होतं, आठवतंय का? आठवतंय ना। चला आता मी हा दोरा हातात घेऊन फेरे मारतो आणि तुम्ही एक एक वचन मला म्हणून दाखवा। मी तुमच्या आवडीचं स्वादिष्ट रुचकर भोजन करेन। आता या प्रसंगामुळे राघव आणि सरस्वतीमधील संबंध काही काळ तरी तणावपूर्ण राहतील अशीच शक्यता हा प्रसंग पाहिल्यानंतर लक्षात येते। पण एक मात्र खरं आहे की राघवच्या अचानक एंट्रीमुळे या मालिकेत ट्विस्ट निर्माण होणार आहेत हे नक्की आहे। राघव आणि सरस्वती यांचं प्रेम हा प्रसंग पाहिल्यानंतर तुटल्यात जमा आहे असं आपल्याला वाटतं का? आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करायला विसरू नका।